हॅलो. जर्मन भाषा शिकण्याच्या पहिल्या अध्यायात तुमचं सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येक अध्याय वेगवेगळ्या धड्यांमध्ये विभागलेला आहे, जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या विषयांबद्दल शिकता येईल. चला तर पहिल्या अध्यायाच्या पहिल्या धड्याला सुरुवात करूया. सर्वात पहिला धडा आहे अभिवादन. आपण जेव्हा कोणाला भेटतो तेव्हा संभाषण सुरू करण्यापूर्वी त्यांना अभिवादन करतो. तसेच आपण निरोप घेताना देखील अभिवादनाचा वापर करतो. म्हणजे संभाषणानंतर आपल्याला निरोप घ्यायचा असतो. चला अभिवादनापासून सुरुवात करूया. आठवतंय का मी सुरुवातीला काय सांगितलं होतं? बरोबर, मी मगाशी म्हणाले होते हॅलो. चला मग त्यापासूनच सुरुवात करूया. तुम्ही सांगू शकता का हॅलोला जर्मनमध्ये काय म्हणतात? मी सांगते. त्याला हॅलो असं म्हणतात. इंग्रजीत हॅलो आणि जर्मनमध्ये हॅलो. आता माझ्या पाठोपाठ तुम्ही म्हणा. हॅलो, हॅलो. परिस्थितीनुसार तुम्ही वेगवेगळ्या स्वरात हॅलो म्हणू शकता. उदाहरणार्थ तुम्ही ते अगदी सहज हळुवारपणे म्हणू शकता, जसे हॅलो, हॅलो. किंवा जेव्हा तुम्ही खूप उत्साहामध्ये असता तेव्हा तुम्ही म्हणू शकता हॅलो, किंवा हावभाव करतही हॅलो असं म्हणू शकता. हॅलो म्हणण्याची दुसरी पद्धत म्हणजे झेर्वुस. झेर्वुस. आता तुम्ही प्रयत्न करा. माझ्या पाठोपाठ म्हणा. झेर्वुस, झेर्वुस, झेर्वुस. छान. झेर्वुस हे अभिवादन मुख्यतः दक्षिण जर्मनीमध्ये वापरले जाते, त्यामुळे ते खूप प्रादेशिक आहे. अभिवादन करण्याची तिसरी पद्धत म्हणजे मॉइन मॉइन, आणि हे दोनदा म्हटले जाते. मॉइन मॉइन, मॉइन मॉइन. आता तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणा. मॉइन मॉइन, मॉइन मॉइन, मॉइन मॉइन. मॉइन मॉइन हे अभिवादन विशेषतः उत्तर जर्मनीमध्ये वापरले जाते. झेर्वुस प्रमाणेच हेही खूप प्रादेशिक आहे. हॅलो, झेर्वुस आणि मॉइन मॉइन या सर्व हॅलो म्हणण्याच्या अनौपचारिक पद्धती आहेत. आता आपण हॅलो म्हणण्याचे काही औपचारिक मार्ग शिकूया. गुटन मॉर्गेन म्हणजे शुभ सकाळ. गुटन मॉर्गेन, गुटन मॉर्गेन. आता तुम्ही म्हणा. मी शब्द म्हणेन आणि तुम्ही माझ्या पाठोपाठ तो म्हणा. आपण हे 3 वेळा करू. गुटन मॉर्गेन, गुटन मॉर्गेन, गुटन मॉर्गेन. छान. पुढील अभिवादन म्हणजे गुटन टाग. गुटन टाग. गुटन टाग दिवसाच्या कोणत्याही वेळी किंवा दिवसभर वापरता येते. गुटन टाग म्हणजे शुभ दिवस. मी शब्द म्हणेन आणि तुम्ही माझ्या पाठोपाठ तो म्हणा. चला हे 3 वेळा करूया. गुटन टाग, गुटन टाग, गुटन टाग. छान. पुढील अभिवादन आहे गुटन आबेंड. गुटन आबेंड. गुटन आबेंड म्हणजे शुभ संध्या. मी अभिवादन म्हणेन आणि तुम्ही माझ्या पाठोपाठ ते म्हणा. आपण हे 3 वेळा करू. गुटन आबेंड, गुटन आबेंड, गुटन आबेंड. छान. गुटन मॉर्गेन, गुटन टाग आणि गुटन आबेंड या सर्व औपचारिकरित्या अभिवादन करण्याच्या पद्धती आहेत. आपण निरोप घेताना किंवा कुणाला बाय म्हणताना देखील अभिवादन वापरतो.
चला बाय म्हणण्याची औपचारिक पद्धत शिकूया. निरोप देण्याची पहिली पद्धत म्हणजे च्यूस. मी पुन्हा सांगते, च्यूस. आता तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणा, च्यूस, च्यूस, च्यूस. छान. बाय म्हणण्याची आणखी एक पद्धत म्हणजे चाव. मी पुन्हा सांगते, चाव. आता तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणा, चाव, चाव, चाव. च्यूस आणि चाव ह्या बाय म्हणण्याच्या दोन अनौपचारिक पद्धती आहेत. आता बाय म्हणण्याच्या औपचारिक पद्धती पाहूया. औपचारिक पद्धतीने निरोप घेण्याची पहिली पद्धत म्हणजे auf Wiedersehen. auf Wiedersehen म्हणजे पुन्हा भेटू. माझं नीट ऐका, auf Wiedersehen. मी पुन्हा सांगते, auf Wiedersehen. auf Wiedersehen. auf Wiedersehen. auf Wiedersehen. मी हा शब्द म्हणेन आणि तुम्ही माझ्या पाठोपाठ ते म्हणा. हे आपण 3 वेळा करूया. auf Wiedersehen. auf Wiedersehen. auf Wiedersehen. जेव्हा तुम्ही फोनवर कोणाशी बोलत असाल तेव्हा auf Wiedersehen म्हणण्याऐवजी auf Wiederhören म्हणावे. auf Wiederhören. auf Wiederhören. auf Wiederhören म्हणजे पुन्हा बोलूया. auf Wiederhören. आता माझ्या पाठोपाठ म्हणा, auf Wiederhören. auf Wiederhören. auf Wiederhören. झोपायला जाण्यापूर्वी आपण सामान्यतः शुभरात्री म्हणतो. जर्मन भाषेत गुड नाईट म्हणजे गुट नाक्ट. गुट नाक्ट. माझ्या पाठोपाठ म्हणा, गुट नाक्ट. गुट नाक्ट. गुट नाक्ट. छान. कृपया लक्षात ठेवा, गुटन मॉर्गेन, गुटन टाग, गुटन आबेंड, पण गुट नाक्ट. मॉर्गेन, आबेंड आणि टाग सोबत तुम्ही गुटन म्हणता, पण नाक्ट सोबत गुट म्हणावं लागतं. आता आपण अभिवादन शिकून घेतले. चला त्यांचा आढावा घेऊया. अनौपचारिकपणे हॅलो, जर्वूस आणि मॉइन मॉइन अशा पद्धतीने अभिवादन करता येते. औपचारिकपणे गुटन मॉर्गेन, गुटन टाग, गुटन आबेंड अशा पद्धतीने अभिवादन करता येते. अनौपचारिकपणे निरोप घेण्यासाठी च्यूस आणि चाव असे म्हणतात. निरोप घेण्याचे औपचारिक मार्ग म्हणजे auf Wiedersehen, auf Wiederhören आणि Gute Nacht. Tschüss.